रत्नागिरी जिल्ह्यात आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी मनोज जिंधल यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आत्तापासूनच सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पूरप्रवण व दरडप्रवण क्षेत्रे, धरणांची स्थिती, घाटमार्ग, महामार्ग, साकव तसेच बचाव साहित्याचा आढावा घेण्यात आला. आपदा मित्रांची संख्या वाढवणे, अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागांची तालुकानिहाय रंगीत तालीम घेणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे आणि स्थलांतराची तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. धोकादायक होर्डिंग्ज हटविणे, पुलांचे ऑडिट करणे तसेच घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपर सज्ज ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान वाशिष्ठी नदीत आत्तापर्यंत 20,61,000 घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून इतर नद्यांमधील गाळ काढण्याची कामेही सुरू आहेत. प्रशासनाच्या या तयारीमुळे यंदाच्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. ते खूप महत्त्वाचं असतो. जर प्रिपरेशन चांगली असेल तर पुढचे टप्पे आपल्याला खूप इझी राहतो. दुसरी असतो रेस्पॉन्स म्हणजे एकदा आपल्याला जे काही आपल्याकडे दुर्घटना झाली असेल किंवा जे काही सिच्युएशन इव्हेंट आपल्याकडे झालं असेल त्याला आपण रिस्पॉन्स किती फास्ट, किती वेगाने आणि किती वेळेवर देतो, हे रिस्पॉन्स दुसरा टप्पा असतो. तिसरा जे महत्वाचा पिलर असतो ते असतो रेस्क्यू. तो रिस्पॉन्स एक वेगळा असतो आणि रेस्क्यू एक वेगळा असतो. कारण रिस्पॉन्समध्ये इट इज नॉट नेसेसरी की आपल्याला कोणाला रेस्क्यू करायचे आहे. इट कुड बी जस्ट रिस्टोरेशन ऑफ सर्व्हिसेस, इट कुड बी जस्ट अटेंडिंग टू समवन. परंतु रेस्क्यूमध्ये तुम्हाला ऍक्च्युली जे आपले समाजाचे म्हणजे जे काही आपले नागरिक आहेत ते आणि त्याचबरोबर आपले जे ॲनिमल्स आहेत, कॅटल्स वगैरे असतो, त्यांचा रेस्क्यू ते एक महत्त्वाचा टप्पा असतो. आणि फायनल रिहॅबिलिटेशन. हे झाल्यानंतर या लोकांना जे आपल्याला रिहॅबिलिटेट करायचे असतो किंवा जनावरांना रिहॅबिलिटेट करायचे असतो त्याची जी प्रक्रिया असतो ते खूप महत्त्वाची प्रक्रिया असते. त्या चारही जर आपण हे बघितले तर त्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचा रोल असतो. बऱ्यापैकी आता प्रिपरेशन बद्दल तुम्हाला सांगितलं आहे.